उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता आहे। उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत। उदयनराजे सातारामधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। दरम्यान उदयनराजे समर्थकांची काय भावना आहे ते देखील आपण पाहूया। नेमकं काय आज ही जी महाराजांनी आज गेले 2 ते 3 दिवस दिल्लीमध्ये आहेत, काय नेमकी भूमिका आहे याविषयी? हे बघा, एकंदरीत परिस्थिती पाहिली तर जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर चालू आहे सगळ्याच पक्षाची, नुसतं भारतीय जनता पार्टीचे नव्हे, सगळ्याच पक्षाची। अंतिम टप्प्यात आता उमेदवारी निश्चित होतील, कोण बरोबर येतंय, कोणाला बरोबर घेऊन कोणाला किती जागा सुटणार, ह्या सगळ्या घडामोडीवर सगळ्या चर्चा चालू आहेत। प्रत्येक वेळेला तुम्ही अफवा बघितल्या असतील, याच्या अगोदर सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमधून कसल्याही प्रकारचा विरोध झालेला नाही। ह्या कल्पकल्पित सगळ्या बातम्या आहेत। कसल्याही पद्धतीनं भाजप आणि उदयनराजे आणि असणारे सर्व नेते मंडळी यांच्यामध्ये असणारा सलोखा, ह्याला दगापटका हा शब्द वापरून आपण कुठेतरी गालबोटला होतो का असं आम्हाला वाटतंय। त्यामुळं आम्हाला पूर्ण फडणवीस साहेब आणि वरिष्ठ नेते मंडळी असतील यांच्या पूर्ण विश्वास आहे आणि तशा पद्धतीने आम्ही तिकिटाची वाट न पाहता आता सर्वसामान्य जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे। सर्व जनता ही असुसलेली आहे, महाराजांच्या झालेल्या पाठीमागच्या पर्वाचा बदला घेण्यासाठी असुसलेली आहे। त्यामुळे आम्ही कामाला लागलेलो आहे, त्यामुळे आम्ही तिकिटाची वाट बघत थांबलेलो नाही। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।